मुकुंदा सकाळी 8-8:30पर्यंतच मोहवाडला पोहोचला. स्टँडवरून पुनर्वसनाच्या भागाकडे येतानाच वाटेत अनेक ओळखी अनोळखी चेहरे दिसत होते. कुणाशी वाटेवर 2 शब्द बोलून तो पुढे चालत होता. जुनी वस्ती बकाल झालेली दिसत होती. काही छोटी छोटी मंदिरं मात्र जागच्या जागी व्यवस्थित होती. पूर परिस्थितीच्या वेळी छोटी मंदिर गाळात फसल्यामुळे अजिबात दिसत नव्हती. आता गाळ संपूर्ण सुकल्यामुळे ती उघडी पडली होती. पण आता तिथे पूजेला जाणाऱ्यांची गर्दी नसावी असं त्या मंदिराच्या अवस्थेवरनं स्पष्टपणे दिसत होतं. हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नव्हती. अचानकच राजाराम त्याला दिसला. काय राजाराम, कसं काय सुरू आहे? हाय आपलं मुंगीच्या पावलानं मूळ पादावर येऊन राहिलीत लोक. म्हणतेत ना, चांगल्या गोष्टी हत्ती पावलानं नाहीस्या होते आणि मुंगीच्या पावलानं जम बसते. तसं समज. काही जण मात्र त्याईले पंख फुटल्यावानी उडाचा प्रयत्न करतेत. पासीन तर ते मूळचे सेनातले किडे, पण जाऊ दे. कोणाचंही नाव न घेता राजाराम मनातली खळबळ बोलून गेला. एवढा प्रलय घडून गेला, सिमेंट काँक्रीटचे घरं खाली बसले, पण हे लहान लहान मंदिरं मात्र जाग्यावर आहे. हां, तेव्हा वाटलं होतं की हे मंदिरही वाहिलेत, पण त्यामुळे एक बरं झालं बापा, निदान त्या मंदिरावरनं आपापल्या घराच्या जागा ओळखाले सोयीचं झालं. लोकाईले तेवढंच हिंदान मिळालं. हो ना मुकुंद भाऊ, पाय ह्यालाच म्हणते देवाची करणी आणि नारळात पाणी, मर्जी त्याची. असं म्हणत राजारामानं आकाशाकडे बघून हात जोडले. दोघेही पुढे चालायला लागले. चालता चालता राजाराम मुकुंदाला पुन्हा म्हणाला, जो तो आपापली जागा कशी सुरक्षित राहीन याच फिक्रत आहे मुकुंद भाऊ. जुने घर होते त्या मापाप्रमाणे आपल्या आपल्या हद्दीच्या जागेत ताराचा कूप घातला लोकाईनं. कोण ताट्या पाट्या लावून आपली हद राखून ठेवली. ज्याईचे कोणाचे ढोरं वासरं वाचले त्याईने तिथं गोठा तयार केला. चालता चालता पुढे वाटेत अनंता भेटला. का गा अनंता, बरं झालं इथं भेटलात. तसंही तुझ्या भेटीला येणारच होतो मी. आता आपले पुनर्वसनाचे घरं आपल्याला नेहमीसाठी भेटणार आहे ना, का मागं पुढं त्याचेही पैसे मागणार आहेत आपल्याला? पुन्हा खात्री करून घ्यावी म्हणून मुकुंदानं विचारलं. म्हणजे तुझं ध्यान कुठं राहते का मुकुंद भाऊ? सरकारनं आपल्या मोवाडचं 100% पुनर्वसन केलं आहे. पहिले म्हणजे महाप्रलया अगोदर आपल्या मोवाडची लोकवस्ती 42 हेक्टर होती म्हणतेत, पण आता आपल्या गाववाल्यासाठी 100 हेक्टर जागा दिल्ली म्हणते सरकारनं. नवे घरं 1100 बांधले. आता आपल्यालाच काय, पण आपल्या वारसदारालेही या जागेचे 5 पैसे कोणी मागणार नाही. बॉम्बे लँड रिक्विजिशन ॲक्ट खाली जमिनी ताब्यात घेण्याचा कायदा आहे खरं. त्याच कायद्यानं या जमिनी कलेक्टरनं ताब्यात घेऊन आपल्यासाठी बांधकाम केलं म्हणतेत. आता हे घर तर फुकट झालेत, पण जुनी जागा, आपल्या राहत्या घराची जुनी जागा सरकार ताब्यात घेणार आहे खरं. हे त्रिकूट गोष्टी करत असताना त्याच वाटेनं पंचीही येताना दिसली. तिच्या हातात मळकट कपडा होता. त्या त्रिकुटाला बघून तिच्याही पावलांचा वेग वाढला होता. हे सगळे वाटेत एका बाजूला थांबले. उभ्या उभ्या ते एकमेकांची हालचाल विचारायला लागले. आश्चर्यानं आणि उत्साहानं पंची मुकुंदाला विचारत होती, लय दिसानं आले बाप्पा मुकुंद भाऊजी. बरी आमची आठवण आली. आणि रामाई आली का? या 2-3 दिवसात मलेही मनरंगीच लय तुमची सर्व याची आठवण होत होती. तिची तब्येत गिब्येत ठीक आहे ना? अहो हो, एका सरी कितीक प्रश्न विचारतं, जरा दमधर. आणि आमच्या सर्व्याईच्या तब्येती गिब्येती चांगल्या ठणठणीत आहेत. पण का म्हणसी तर काही विचारू नको. खावाची फुरसत नाही आम्हाला दोघालेही. माहे मंडीतलं अंगभर काम होते आणि तिनं उधड्याचं वावरातलं काम घेतले. 10-12 जणीची त्याची टोळीच आहे. त्या सर्वच कामं उधड्यानं घेते. निंदन उधड्याचं, खुरपणं उधड्याचं, सोंगणं, खोडणं, फडणं येचणं तेही उधड्याचंच. मग त्यामुळं अंग मोडून काम करणं आलं. आराम कसा म्हणून माहीत नाही. चालते आपलं असंच. पण आम्हालाही तुम्ही सर्व यायचीच खूप खूप आठवण येते. म्हणूनच आलो ना आज मजुरी पाडून भेटाले. आता हे पुनर्वसनाचं कुठवर आलं तेही पाहू म्हणलं. पण तू कुठे निघाली हो पालो घेऊन? चुंबळीसाठी घेतला बापा मी हो पालो. घोटाणावर जातो, तिथं गेल्यावर जे भेटन त्या मजुरीला जावाचं. समजा वावरातले दगडच उचलाचं काम मिळालं तर टोपल्याखाली डोसक्यावर चुंबळता पाहिजे ना. मजूर निघाची येळ झाली, चलतो मी, असं सांगून पंची निघून गेली.
घरं तर झालेत तयार, एका महिन्यात वाटप होईन म्हणतेत. साजरे 2-2 खोल्याचे घरं आहेत. संडासन पक्के बाथरूम बी बांधून दिले सरकारनं. आता डब्बे घेऊन बाहेर जाण्याची गरज नाही. मोठ्या शहरवाल्या लोकाईसारखं नोकरीवाल्या लोकाईवानी घरं झाले आपले. संडास घरातच. आपल्यासारख्या अल्पभूधारकालाही 1500 चौरस फुटाच्या फलाटमध्ये घरं बांधून दिले. आणि जे जे मोठे कास्तकार होते त्याईले 3000 चौरस फूट जागेत घरं दिले. सगळ्याचे साजरे इटा सिमेंटाचे पक्के घरं. पण इथे काही न माती खाल्ली म्हणते मुकिंदा भाऊ. आनंदानं नाराजीच्या सुरात सांगितलं. आता राजाराम सांगायला लागला. दोघं तिघाईला अल्पभूधारक असून मोठे मोठे घर मिळालेत, ते त्याईला कसे मिळाले? त्याच्यात रामदास वानखड्याचाही समावेश आहे. आणि त्याला कंट्रोलचं दुकानही मिळणारे म्हणते. हे ऐकून सगळेजण एकमेकांकडे आश्चर्यानं बघायला लागले. आता रामदास वानखडेचा समावेश म्हणल्यावर त्याच्यात सारखे असतील बाकीचे दोघं तिघं. कोण्या महसूल अधिकाऱ्याले नाही तर कोण्या राजकारण्याले धरला असन लेखानं हाताशी. अंधारा चाटले असतील त्याचे पाय आणि पुसले असतील त्याचे बूट. मुकुंदानं आपलं मत व्यक्त केलं. आता इथंसा राजकारण्याचं आणि पुढारीचं जसं काय पेवच फुटलं. कोणाकोणाचं नाव सांगू तुले? अरे नगरसेवक म्हणू नको, नगराध्यक्ष म्हणू नको, आणि गल्ली बोळातून पुढारी भेटते. वारुळातून मुंग्या निघाव तसं जो थो सांगते. त्या महापुराच्या वक्ताले आम्ही रात्रीचा दिवस करून राबलो. फार मंत्र्याचा पिच्छा पुरवला आम्ही. तवा कुठी प्रशासनाच्या कामाले वेग आला होता आणि पटापटा कामं झाले होते. आम्ही त्याईच्या संघ आपले भोला हो लावतो आणि मुखऱ्या हसतो. असे आपल्या हातानं आपलीच पाठ थोपरणाऱ्याची कमी नसते मुकिंदा भाऊ दुनवेत. पण ह्या रामदासच्या बच्च्यानं अशी कोणची युक्ती लढवली असं म्हणावं तरी बरं. खावटे उचलायच्या वक्ताले त्याचं सगळं पितळ उघडं पडलं होतं. रातेत काय माळायचे म्हणे, त्याईच्या हातही लय लंबे राहते. पण आती झाल्यावर कोण्याही गोष्टीची माती होतेच ना. तसे त्याचेही लंबे हात त्याईच्या गळ्यात पडून कवा ते त्याईलाच घातक ठरण न सांगता येत नाही. आपण ह्याच एका गोष्टीवर विश्वास ठेवायचा. आपण ना आपल्यासारखे काही जण जे इमाने इतबारे दिलं ते घेऊन मोकळे होतो ते बरं आहे. हां बरं आहे आपलं. 2 खोल्याचं घर भेटलं तेच लय आहे. आपल्याला हक्काचं झालं, खूप झालं. लय लोभ कोणच्या कामाचा? हे बघ, लोभी मिळाला आणि सांजवाटी मिळाला त्याचा जीव गेला असं होते. मग नसत्या लोभात पडूच नाही शहाण्यानं. मात्र वावराशेताच्या उस्तवारीसाठी काही पैसा पाणी भेटला पाहिजे. त्याच्याशिवाय कास्तकार पुण्यांदी डोकं वर नाही काढू शकणार. पाठीचा कानाच मोडल्यासारखा होऊन गेला तो. पाहिजे तर कर्जावर रक्कम द्या म्हणावं आणि पिकाव वसूल करून घ्या. मुकुंदानं आपलं मत मांडून टाकलं. अरे मागच्या आठवड्यात या रामदासनं पंची संघ उगाच्या तोंड वाजवलं. तिला तो म्हणे काय पंचे चांगला हात मारला त्यात. मग तिने त्याला विचारलं का म्या काय हात मारला ते सांग. तेव्हा त्याने उत्तर दिलं, तू ह घर मोडकळीस आलं होतं, आत्ता पडते का मग पडते असं ते झालं होतं. पण पुराचं निमित्त झालं आणि तुले साजरं इटा शिमिटाचं घर भेटलं नशिबाने आहे तू. अरे त्याच्या त्या बोलण्यावर पंची लय खवळली त्याच्यावर. म्हणली करम बोड्या, माये सोन्यासारखे जीव गेले आणि तू ह्या घराचं मला कौतुक सांगून राहिला. तुझ्यासारखी खोटाडी आव का रे मी. असं काय बाय बोलून तिने त्याची चांगली धुलाई केली मुकुंद भाऊ. लय शब्दानं शब्द वाढत गेले. दोघंही मागं हटायला तयार नाही. त्याने तिला म्हणलं, आता ह्या घरात नागिनीसारखी डोलते, चांगली आयत्या वेळातल्या नागिनीसारखी. एकट्या जीवाले कायले तुला घर पाहिजे होतं, पण घेतला का नाही वाहता गंगेत हात धुवून. यो तुझा स्वभाव आहे हे आता सगळ्याला समजलं. असा पागलासारखा काय बाई तिला बोलत होता. मग तिने त्याला 2 जोडे माराचे बाकी ठेवले होते. व शब्दाचे जोडे लय मारले पंचीनं. आणि हो बेसरम माणूस या गल्लीत जोडे खाल्ले तरी दुसऱ्या गल्लीत ताट मानेनं हजर राहते. आभी मारा तो मारा, आभी मार के देख म्हणतो. तेवढ्यात हरिरामही कुठूनसा तिथे आला. मुकुंदाला बघून म्हणाला, काय मुकुंद भाव, लय दिवसानं मोवाडीची फेरी झाली. म्हणलं त्या सोडलं का काय मोवाड? काय झाला का काय नरखेडवासी? हां आमची काय आठवण गिठवण येते नाही का गा? वहिनी कसं आहे? अरे हो बाप्पा, तुम्हा सगळ्याची आठवण येते म्हणून तर आलो ना मी भेटीसाठी. म्हणलं एक चक्कर टाकूनच यावं. मोवाडला गेलो तर 2-3 कामही होते म्हणून मुद्दाम पहिल्या गाडीवर आलो आणि म्हणून तुम्ही सगळे भेटले. मला लय बरं वाटते.
पण इथं या घराशिवाय दुसरे कोणतेच कामं मार्गी लागले नाही ना गा. म्हणजे कर्ज पाण्याचं म्हण का नोकरी पाण्याचं म्हण, सरकारी कामाचं हे मोठं झंझट राहते ना बाप्पा. लबाडाचा नेवता जसा जेवल्याशिवाय खरा नसते तसं हे समजावं का आता. म्हणजे काय, सरकार म्हणजे लबाडाचं अवतान का. अनंतानं छद्मे हसून हरिरामला विचारलं. चालायचं ना भाऊ, डावं उजवं हे सगळीकडेच असते. आणि सरकारही निसर्गावनीच लहरी राहते. ऋतू बदलासारखं इथंही सरकार बदलत राहते आणि त्या बदलाबरोबर त्याईचे नियम बदलते. पण कोणत्याही बदलात मोठ्या माणसाचं काही बिघडत नाही. मोठे श्रीमंत माणसं गोमसारखे राहते. गोम जसा एक पाय तुटला तरी ते लंगडी होत नाही, मरण असते ते आपल्यासारख्याचं. म्हणून देवाव आणि दैवाव हवाल देऊन राहावं लागतं आपल्याला, तेवढंच आपल्या हातात आहे. अशा गप्पा करत बोलत चालत ते चौघंही पुनर्वसित भागाकडे आले. तिथलं ते टुमदार छोटेखानी घरं बघितली आणि सगळ्यांना आनंद झाला. चला भीमा लोखंडेकडे जाऊ, मुकुंदा सगळ्यांना उद्देशून म्हणाला. हो, पण थो आपलं कपड्याचं गाठोडं घेऊन बाजार हिंडते. जरा लवकर गेलो तर घरी भेट नाही. आज खरसोलीचा बाजार आहे, तिकडं जाईन थो. तून राजाराम दोघं जाऊन या त्याच्या घरी. माईनं भीमेची काय रोजच होते भेट, अनंतानं सांगितलं आणि अनंत निघून गेला. राजाराम, हरिराम, मुकुंदा भीम्याकडे आले. भीम्या खरसोलीला निघण्याच्या तयारीत होता, पण मुकुंदाला बघताच त्यांनी उचललेलं गाठोडं खाली ठेवलं. मोठ्या आनंदानं मुकुंदाला सामोरा गेला. ये 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 मुकुंद भाऊ, लय दिवसानं आला. वहिनी, मुकुंद भाऊ आलाय, चहा ठेवा. असं म्हणत त्यानं त्याच्या भाऊजाईला मुकुंदा आल्याची बातमी दिली. केव्हा आला, कसं येणं केलं वगैरे जुजबी चौकशीनंतर गाडी पुनर्वसनाच्या रोडावर आली. आपल्या मोवाडसारखे आजूबाजूच्या गावाचे घरं बांधणीचे काम जोरात सुरू आहे. पण इतर गावात जीवितहानी काही झाली नाही. माणसाची नाही का ढोरावासराची नाही. त्याचं कारणच असं सांगतेत का रात्री 11पासून रिपरिप पाऊस सुरू झाला आणि पाहता पाहता धुवाधार पडायला लागला. फायटं नदीला लय पूर आला. फायताच पुराचा महापूर झाला. या वक्ताले आपलं गाव झोपत होतं. नशिबानं ज्याची झोप उघडली त्या नशिबानं आपला जीव वाचवायची पुरेपूर कोशिश केली. आता काही नशिबाईल्या पुरानं तारलं ना काहीले मारलं. जे दुर्दैवी जीव होते ते गेले बिचारे. आता त्याईले नशिबानं मारलं. नशिबाचंच मारलं म्हणावं का दिवसभराच्या कामधंद्यानं थकले बागले जीव म्हणावं. खरं तर पहिलं पुराचं पाणी आपल्या गावीत शिरलं होतं आणि गावकऱ्याईले सावध व्हायला येळ मिळाला नाही. जेव्हा ते सावध होऊ लागले तेव्हा उशीरलंय झाला होता. पण इकडचा हाहाकार ऐकून इतर गाववाले मात्र सावध झाले. शिवाय त्याईले नदीकाठचे घरं रिकामी करायला फुरसत सापडली. त्या लोकाईले सुरक्षित जागी नेऊन ठेवलं. विशेष म्हणजे त्याईच्या नशिबानं त्याईले आसऱ्यासाठी उच्चीवरचे घरं सापडले. सर्व हातातलं निसटून जाता जाता त्याईच्या सर्वाईचा जीव वाचला. जान बची लाखो पाय असं समजा ना आता. अरे धंदौलत काय का, दुपारची छाया असती ती. जीव महत्त्वाचा. सावंगी, थोगा, उदापूर, मेंढी, इसापूर, खानापूर या गावाचा समावेश आहे पूरग्रस्त म्हणून. पण यातली काही गावं अमरावती जिल्ह्यात येते. मात्र त्याईलाही आपल्यासारखे घरं मिळणार आहेत खरं. अल्प भूधारकाले 1500 चौरस फुटाचे आणि मोठ्या कास्तकाराले 3000 चौरस फुटाचे. अशातच सम्राट आणि पंची तिथे आली. बाप्पा पंचे, तू मजुरीला गेली होती ना, बातच आली. मुकुंदानं तिला विचारलं. गेली होते बाप्पा मोठ्या आस्थेनं, पण मजुरीच नाही भेटली. काय करावं. काम करणारे मजूर झाले जास्ती आणि काम देणारे आहेत कमी. घरी वापस येत होती तर वाटेत सम्राट भेटला. त्यानं सांगितलं तुम्ही भीम्याकडे बसले हा. मग मी म्हणलं चाल लेकाले मीही येतो, बसीन म्हणलं तुमच्याबरोबर घटकाभर. काही लोक महामन समजते न काही डागण्या देते, ते तुम्हाला सांगावं म्हणलं. हा कळले मला. अनंतानं सर्व सांगितले मले. पान भाऊजी, आता इटा सिमिटाच्या आयत्या घरात नागिनीसारखी डोल म्हणत होता करंबोड्या मले. आणि ते सत्यभामा फुटाने नाही जाता येता मले बघून असंच लागड बोलते बाप्पा. त्याईले काय वाटते का जिनका. असं तर नसन वाटत का हिच्या मांगा पुढं कोणी बोलणार नाही म्हणून तोंडात आलं तसं बोलून घ्यावं का. पंचीनं डोळ्याला पदरच लावला. हे बा पंची, जीव थोडा नको करू. बोलणाऱ्याचं तोंड नाही धरता येत आणि असे उडाण टप्पू माणसाचं बोलणं काय एवढे मनाला लावून घ्यायचं. पण भाऊजी, ज्याचं जळते त्याला कळते ना. माया घरातले वाणी तिनीचे जे माये जीवापाड जीवघड होते ते महापुराचे बळी ठरलेत.
दैव जाणिले कुणी असं म्हणते ते खोटं नाही. नशिबात असेल ते कोणच्याही बहाण्यानं घडतं. देव आपल्यावर त्याचा दोष येऊ देत नाही. असे गिरे देवाधर्माले ते चुकले नाही. मग आपण तर साधी माणसं, दोघडीचा आपला डाव. मुकुंदा आपल्या परी तिला समजावत होता. पण भाऊजी, तो रामदास आहे त्याचं एक जाऊ द्या, तो तर पिसाळला कुत्राच आहे. पण ते फुटानीन हे तर पोराबाळाची शायनी सुरती बाई आहे ना, तरी ते ताळतंत्र सोडूनच वागते बाप्पा. मला बोहारी म्हणते, पोरं मरणाच्या खाईत घालून स्वतःचा जीव घेऊन पळाली म्हणते मला. सांगा आता काय आरत काढावं काढणाऱ्यानं. त्या रोजी दैवगतीनं तो वाचली. पुढं काय घडणार आहे हे तिला तरी माहिती होतं काय? अशा जळकुकड्या माणसाईच्या तोंडी लागणं मूर्खपणा आहे. आणि साऱ्या पूरग्रस्ताईला जे भेटलं तेच तुलाही भेटते. याच्यात कोणाच्या पोटात दुखाचं काही कारणच नाही. आणि एवढंही करून दुखणाऱ्याचं पोट दुखत असन तर त्यांनी कडं औषध घ्यावं. तू कायले आपले डोळे लढून लाल करतंय? एखाद्या माणसाचा एखादा बाईचा स्वभाव राहते कुत्र्याची शेपटावाने. कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळीत घातलं तरी ते वाकडंच राहते. बरं, असे लोक कवा तरी प्रेमाचा शब्द बोलले तरी ते कामाचा नसते. ते या कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून द्यावं. अशा लोकाईचं प्रेमी वेश्येच्या प्रेमावानी फसवं राहते. आता एकच लक्षात ठेवायचं, जे घडायचं होतं ते घडून गेलं. होणी कुणाला चुकत नाही. आपलं मन घट करायचं, आला दिवस समाधानानं काढायचा. जिथं आपल्याला जरासा जिवाळा वाटला तिथंच मन मोकळं करायचं, तिथं बसायचं, 2 गोष्टी बोलायच्या, बस एवढं ध्यानात ठेव. मीही तेच म्हणतो काकाजी हिले. पण सम्राटनी आपलं मत मांडायला सुरुवात केली. बरं, तुझं कसं चालू आहे? कामधंद्याचं पोटापाण्याचं काय करतो तू? चालतं आपली ढकलगाडी. कवा मजुरी मिळते कवा नाही मिळत, सर्वोच्चही तसंच आहे. आणि पिंट्यासाठी तर दोघापैकी एकाले घरी थांबावंच लागते. पण काकाजी, तुम्ही कवापर्यंत राहत्या नरखेडले? आता तर आपल्याला आपल्या हक्काचे घरं भेटून राहिले. आता या इथंच राहिले, हक्काच्या घरात राही ना. बरं, आपलं गाव आपलं घर. यायचं तर आहेच रे, पण मुरलीचं यंदाचं वरीच निघू द्यावं म्हणतो. भीमे आणि मुकुंदानं एकमेकांना बिडीची देवाणघेवाण करत नाकातोंडातनं धूर काढत सम्राटला सांगितलं. त्याचं काय काकाजी एवढं? जाईन की तो इथूनही शाळत. बसची मोवाड नरखेड पास काढून द्यायची. नरखेड आहेच किती दूर? आत्ता सकाळी 6ची बसही सुरू झाली. ते तर झालंच रे, पण मुरलीचं मॅट्रिकचं वरीस आहे. शाळेत येळेव पोचला पाहिजे. आजकाल काय शिकवते काकाजी शाळे? निर्रे ट्युशनच्या भरोश्यावर शिक्षण. ट्युशन लावा याचा धोशा लावतेत मास्तर विद्यार्थ्याच्या मागं. मास्तर पगार उचलते तो अलग. त्यालाही लावली ना रे ट्युशन. इंग्रजीची लावली बुवा 2 महिन्यासाठी, म्हणून आता त्याची परीक्षा झाल्यावर येऊ आम्ही. म्हणजे आता गुढीपाडव्याचाच मुहूर्त समज. नव्या वर्षाची गुढी नव्या घरात उभारू आम्ही. आमच्या तर बाप्पा कोणचेच सण लक्षात राहत नाही. आणि सण येणार म्हणलं का त्याची काय मजाही वाटत नाही, न कोणतं कौतिक नाही वाटत. पहिला तो आखाडीचा सण तसा गेला, आयुष्यभर लक्षात राहीन आपल्या. पहिल्याच सणानं अशी नाट लावली होती. पहिली आखाडीन 4ही सण ललकारी म्हणतेत, पण इथं तर उलटच झालं होतं. दीर्घ उसासा टाकला. बरं सम्राट, आता पुढं काय विचार तुझा? नाही म्हणजे कायचा विचार करताय काकाजी? जसं 4 लोकाईचं चाललं तसं महाही चालन. महाच काय 4 लोकाईपेक्षा काही अलग आहे का? अरे बापा सम्राट, तो 4 लोकांपेक्षा नेहमी अलग असते म्हणून तुला विचारलं. लोकाईनं जशी जमन तशी आपल्या वावराची उस्तवारी करायला सुरुवात केली. पण तू ह्या पंचांगानं तुला अजून परवानगी दिलीच नाही. काही नाही, काही अडचणी दाखवतेस तुला तू पंचांग. आता काय तू साडापटेंग राहिला नाही बाट्या, पोटी लेकरू आहे. अरे साधू संताच्या मन का पंचांगाच्या मन जास्त आधीन होणं बरं नाही. पुरा आधी तू एवढा पंचांग पाहू प्रत्येक काम करत होता, मग टळलं का तू यावरचं कोणचं संकट? काही एखाद्या वर्षी तुला इतर कास्तकारापेक्षा जास्त पिकलं. उलट येळ निघून गेल्यावर तू ते काम करतं म्हणून त्यात तुझं नुकसानच जास्त झालं आहे. आता तो हा वाढचा खर्च आहे म्हणून म्हणतो जगाबरोबर चालावं आपलं. ये रे ओंबरा पड तोंडात असं होत नाही, हातपाय हलवावंच लागते. आता या पंचांगाचा नाद्य सोडून. मुकुंदा त्याला परोपरीनं समजावत होता. आता काय सुटते का त्याचा तो नाद? नशेवाने भिनला त्याच्या राखतात. कोणचंही काम पंचांग पाहिल्याशिवाय करतच नाही ना तो. तसं पंचांग पाहिणं काही सोपं नाही, पण त्याला समजते बाप्पा बामनावाने.
भीम्यानं आपलं मत मांडलं. बरं, अनुकंपाता तो नोकरी देणार होते, नोकरीवाल्याचे वारसदार आले, त्याचं काय झालं? देणार आहे, नोकरी हमखास देणार आहे, जागा निघायच्या म्हणते अजून. आता काही जागा रिकाम्या झाल्या की अगोदर सर्व पुनर्वसित गावच्या लोकांचा नंबर लावणार आहे खरं. आणि वावराच्या मशागतीसाठी जे पैसे भेटणार होते तेही काही लोकाईले भेटले खरं. अंदर की बात आहे, ज्याईचे खाते बँकेत आहे त्याईच्या खात्यात जमा झाले खरं. हेक्टरी 2,000 रुपये भेटले म्हणते. 100% खरी खरी गोष्ट आहे हे. बाजार हिंडतो मी म्हणून मला अशा गोष्टी समजतात मुकुंद भाऊ. एसटीत बाजारात 10 प्रकारच्या लोकांची संघ गाठभेट होते माही. त्याईच्या मुखातून बाहेर पडलं ते ऐकाव. आपल्यासारख्याच्या हिताची एखादी गोष्ट असली तर मी ही पुरी चौकशी करून टाकतो. मग ज्याईचे खाते बँकेत नाही त्याईला रोखीनं देते काय? नाही 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 नाही, बँकेत खातं काढणं भागच आहे. आणि खातं काढले 500 रुपये लागते. 2 साक्षीदार लागते तेव्हा खातं निघते खरं. बरं, त्या 2 साक्षीदाराचे ते बँकेत खाते पाहिजे म्हणे, तेव्हा पासबुक मिळते म्हणे. कोणतेही साक्षीदार चालत नाही तिथं. मग आता इथं खातं काढायला 500 कुठून आणावं? कर्ज काढल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय आहे का आपल्यासारख्याले? आणि उठसूट कोण कर्ज देणार आपल्याला? आणि देणार तरी कायच्या भरोश्यावर देईन? सावकाराकडून उचलणं तर ते दीडीनं फेडन आणि पेकाव ते फिटनच, याचा काय भरोसा भाऊ? निसर्गाची लहर तशी बहर राहते. कवा कवा तर लावगडीचा खर्चही निघत नाही. हेही सर्व जाणकार लोकाईले माहिती. आता तर मला वाटते वावरा शेताच्या मशागतीसाठी अशा आडमोठ्या धोरणामुळं खऱ्या गरजूले छदामय भेटायचा नाही. खरं आहे तुझं मुकुंद भाऊ, पण आशा ठेवायला का हरकत आहे? शेवटी काय आशेवर तर जगते ना माणूस. आता जिकडून जसं जमल तसं तर जमावंच लागन ना. पण आपल्यापैकी कोणाचंच बँकेत खाती असतील असं मला नाही वाटत. कोणाचेच नाही. मोठ्या श्रीमंतच आहेत बापा. मोठ्या कास्तकाराईचे, गोळाच्या धंद्यावाल्याईचे, व्यापाऱ्याईचे, कोष्टाईचे, संत्राच्या बगीच्यावाल्याईचे, त्याईचे होईन त्याच्या खात्यात जमा. शेवटी काय पैशाजवळ पैसा जाते हे मात्र खरं. काकाजी, तुमचं मंडीत बरं सुरू आहे. रमा काकूची रोज मजुरी आहे. तुम्ही काढून घ्या ना खातं आणि उचला पैसे. आता काय तुला सांगायचं सम्राट, जिथचं तिथं जिरते. सध्या तरी असंच सुरू आहे. पोटभर भाजी भाकर खावायला मिळते आणि अंगभर 2 कपडे भेटते, इतकंच समाधान. आडवा तेडवा खर्च नाही करणं होत. बरं चल, तुम्ही लवकर गेलो तर अर्धा रोज तरी भेटेल मजुरीचा. महा एक बरं आहे, एका मालकाकडं काम करतो म्हणून मालकही माझी नड समजून घेते तेवढं. एक बरं आहे बाबा. बरं काय बरं, अशी बरी जाऊ देईन. तुम्ही आल्यावर स्वयंपाक केला अजून. आजची माई मजुरी पडली. भीमा भाऊजीनं उसरा पासरा बाजारात जायचं ठरवलं आणि तुम्ही असे न जेवता कसे जाता? मी बरी तुम्हाला जेवल्या बेगर जाऊ देईन. भीम्याच्या भाऊजाईनं आग्रह केला, ताटं वाढायलाही घेतली. रमानं सिदोरी दिल्ली महासंघ. मग काढ ना मग. लय दिवसापासून रमावहिनीच्या हातचं जेवलो नाही. येईन लेकाला एके दिवशी नरखेडचा बाजार करायला, तेव्हा रमावहिनीच्या हातची भाकर आणि पाटोडी रस्सा खाईन. जणू काही खरोखरच जेवण करून तृप्ततेचा ढेकर दिलाय अशा समाधानानं तो म्हणाला. दररोजच्या वेळी रात्री मुकुंदा घरी परत आला. बाप्पा लयच उशीर लागला मोवाडले? रमानं त्याला विचारलं. दुपारी 3 वाजता चालू नरखेडले, मग घरी येण्यापेक्षा मंडीतच गेलो. रमा मोवाडचा हालचाल ऐकायला उत्सुक होती म्हणून तिने लगेच त्याला विचारलं, कुठवरी आलं जी पुनर्वसनाचं काम? जवळजवळ पुरं होत आलं. लोकही घराचा ताबा मिळण्याची वाट बघून राहिले. अजून बाजारपेठ, मॅट्रिकपर्यंत शाळा, दवाखाना, नगरपालिका, तलाठी हापीस, पोस्ट हापीस, पोलीस स्टेशन, MSEBीचा हापीस, हेही समज नव्यानं होऊन राहिलं तिथं. सर्वच कामं जोरात चालू आहे. भूसंपादन कायद्याखाली कलेक्टरनं ते जमीन घेतली म्हणते अर्जंट. आणि आता त्याच जागेवर नवं मेवाड वसलं, पुनर्वसत मोवाड. गावच्या लई लोकाईले तिथे मजुरीचे कामं मिळालेत. अडले नडले ह्या कामावर बांधकामाच्या ठिकाणी जातेत, मजुरी चांगली भेटते. कोण्या मोठ्या बिल्डरले काम मिळालं खरं आहे, पण काही बाया माणसाईले इथं काम करणं अपमानकारक वाटते. तिथचा माती गोटे इटाचे टोपलं उचलणं, रेती शिमिटाचा मसाला तयार करणं हे पेशीमानीचं वाटते. म्हणून त्याईनं आपले बापदादाचे धंदे सुरू केले. संबंधित कामाच्या सामानाची जुळवाजुळव करून राहिले, म्हणजे कोष्टी लोक नव्या इनकामाच्या साधनाची जुळवाजुळव करतेत.
जुने हातमागं तर बिचारायचे गेले वाहून, आणि आता नवे नवे तंत्र निघालेत. बदलच्या दिनमानाबरोबर चालणं आलंच का नाही. ज्याईची ऐपत आहे अशा लोकाईनं त्याईच्या नातेवाईकाकडून काही सावकाराकडून कर्जावर रक्कम घेऊन आपलं बिघडलेलं बस्तान बसवलं. काही बसून राहिले. गोळाचा धंदा करणारे आपल्या गोळ्याच्या ढेपा घेऊन बाजारा हिंडते. बिचारे कोष्टी. सारा जलम त्याईचा बापदादासोबत लुगडे धोत्र इंन्यात गेला. त्याईले हातमागाचं काही विचारा, त्यातले ते मास्तर. पण वावरा शेतातलं काम आणि बांधकावर इटा सिमेंट डोहाराचा अनुभव आहे कुठं. सावलीतलं काम करणारे त्याईले हे उन्हातानातले पावसा पाण्यातले कामं कसं जमतीन. त्याईच्या बायकाही तस्याच, कवा त्या घराबाहेर पडल्याही नाहीत. कमरीले पदर खोचून कवाच वावरा शेतात लोकाईच्या कामाला गेले नाहीत. म्हणून त्याईले अशा कामाची पेशेमानी येणारच आहे. आणि असं काम शिकाले उशीर लागनच ना. आता कोष्टी ही दुसऱ्या जोडधंद्याची सुरुवात करून राहिले. कोणी किराणा दुकान, कोणी सिलाईची मशीन घेतले. ते शिंप्याचं काम शिकून राहिले. नव्या पद्धतीनं झापरं लेकराईचे कापडं शिवणं, कापणं, टिपणं याचं शिक्षण घेऊन राहिले. बापूराव रावताच्या पोरानं चप्पल जोड्याचं दुकान थाटलंय. सर्वेचे धंदे बाळरूपात आहेत, पण जो थो नव्या दामानं कामाले लागला. हे सरको बघून ऐकून माली बरं वाटलं. पण का या रावताच्या पोरानं चंबराचा धंदा काऊन सुरू केला. त्याला दुसरा कोणचा धंदा सुचला नाही का. लोक नावं ठेवते नासन त्याला, नाही का. जाती बाहेर टाकायची येळ येईन त्याच्यावर काय. अहो आता कुठं जातीवरी धंदे राहिले. ज्याला जे जे गवसलं साधलं ते काम करते ते. आणि तसंही काय त्याला ढोरं उधळून चांबडं कामावं लागते का हातानं चापला जोडी शिवावं लागते. आयता माल इकत आणला आणि तो थोडक्या चाड्या भावानं ऐकला. आनंदाची गोष्ट एकच आहे की झाल्या गोष्टीचं लडगानं गाद बसण्यापेक्षा कामाधंद्याला लागले, नवी सुरुवात केली, हे महत्त्वाचं आहे. एवढ्या वाईटातूनही चांगलं घडून राहिलं. हातावर हात ठेवून उमाळे काढत बसण्यापेक्षा हात राबवून अंग मेहनत करून पोटं भरतेत. अशा विध्वंसाले तोंड देऊन मनगट केलं, मनगट बळकट केलं. पक्क्या हिमतीनं आपल्या संसाराला लागले. आणखीन काय पाहिजे. एवढी गोळाची बाजारपेठ होती मोवाडले. मागं पुढं तशीच बाजारपेठ पुन्हा भरण असे चिन्ह दिसते. दोघा तिघांनं तर टेलिफोनचे बुतं लावले. लाल डब्यात 1 रुपया टाकायचा आणि फोनवर बोलायचं. नवे पोरं नव्या युक्तीनं 4 पैसे कसे कमवता येतील याचा विचार करतेत. काही शिकले सवरले पोर नोकरीच्या शोधात शहराकडे गेले निघून. दोघं तिघं आपल्या बापाच्या जागी नोकरीवर अनुकंपातनं लागले. जवंजाळाचा नागो नोकरीवर अनुकंपातून बाबू म्हणून लागला. खरं तर त्याची चापरासाची बी लायकी नव्हती. म्हणजे कोणाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं तर कोणाला अपेक्षेपेक्षा कमी मिळालं. कोणाच्या गावातून पायच निघत नाही. लाईनं ढोकाच्या नजरेत महापूर तर पक्का ऋतून बसला. त्यानं त्याचा धसकाच घेतलाय. सर्व आठवू त्याचं लढून बोलणं सुरू राहते. गल्ली बोळातनं पागलासारखा फिरत राहते. खावाचं भान नाही का पेवाचं भान नाही. मोवाड बोणी होण्या अगोदर राज्याला झेपरं येतं, त्याच्या डोसक्याचा फेटा निघत नव्हता. आता हिंडते बोडका. त्याला मी विचारलं, म्हणलं लहाने काका डोसक्यावरची पगडी कुठे आहे. तर थो म्हणे गेली पुरात वाहून. आणि हसला काढवाट. माई बायको दिसली का, माई पोरं दिसले का, असं देवळा पुढं बसून येणाऱ्या जाणाऱ्याला विचारते ते. एवढा पक्क्या हेमतीचा माणूस त्याने इतका धसका घेतला, त्याचं वाईटही वाटते आणि नवलही वाटते. साहजिकच आहे हो. पुरं घरच बसलं त्याईचं. जबरदस्त धक्का बसला असन त्याईले. वरून ते खडकासारखे टणक दिसत होते, पण मना जुळजुळ वाहता झरा होता गोड्या पाण्याचा. लय नरम दिल माणूस. त्याईच्या घरी कोणाला ताप झाला तर तेच अगोदर हादरून जात होते. ह्या डॉक्टर खटे जाऊ का त्या वैद्याकडे जाऊ, का कोणाचा अंगारा धोपारा करू, का देव करू, अशी त्याईची गत. धन जमवण्यापेक्षा माणसं जमवून त्याईचं मन राखणं, सगळ्यांसंग गोड बोलणं असे होते बिचारे. म्हणून झाला असेल माय त्याईच्या मनावर परिणाम. भीमेचंही घर पुरतं बसलं. त्यानं नाही सावरलं स्वतःले. आता देर भाऊजाई राहते सध्या एका ठिकाणी, पण दोघाले 2 घरं मंजूर झाले खरं. भीमे भाऊजीची गोष्टच न्यारी आहे. 5 पांडवातल्या भीमासारखा हिम्मतवान माणूस आहे तो. दुग्धर 5वाची हिंमत आहे त्याच्यात. जुनं गावही अर्धा आधी कुठलं आता. निर्र त्या भागात भकास वाटे. बाप्पा जुनं गाव अर्धा आधी कुठलं तर मग आपण कुठलं. आपण आता नव्या मोवाडची, पुनर्वसनाच्या मोवाडचे रहिवासी होणार आपण आता. जुनी जागा आता सरकार ताब्यात घेणार म्हणते.
नवे घरं 1100 झालेत बांधून. गावची लोकसंख्या सध्या 8-9 हजाराच्या घरात आहे. पुनर्वसन चांगल्याच जागी झाले. कोणत्या बारडावर नेऊन बसवलं नाही याच्यात समाधान मानलं पाहिजे. जसं आलं नियतीच्या मना तसंच आलं सरकारच्या मना आणि इथं कोणाची लुडबुड चाले ना. साऱ्याच गोष्टी काय जनतेला विचारू करते काय सरकार? कोणत्याही गोष्टीचा ठोकळमानाने हिशोब ठेवते. पंचनामे करून गेले तेव्हाच हे जागा जवळजवळ ठरली होती, पण ठरणं आणि घडणं यातलाही फरक पडते. पण इथं मात्र बहुतेक गोष्टी ठरल्या तशा घडल्या. तरी बाकीच्या गोष्टीत मात्र दिलेले आश्वासनं फुकटच जातील का असं वाटते. तोंडाद्वारे शब्दाच्या फुलझाड्या उडवल्यासारख्या. तशाही काही गोष्टी ठरवताना न प्रत्यक्षात घडवताना मधात लय वर्षाचा काळ गेला की मग लय अडचणीचा पाडा वाजते. मधल्या काळात जर एखादं सरकार बदललं तर मग एकमेकावर ताण करासाठी आपापल्या सोयीप्रमाणे कायदे कानून काढतात. काढलेले नवे कायदे जनतेच्या हितासाठी करतो असं बी म्हणतात आणि अर्धे अधिक जनता त्या लाभापासून वंचित राहते. खास करून वाड्या तांड्यावर राहणारी अडाणी जनता. हुशारी त्याची मुशाफिरी. न गरजेपेक्षा जास्त हुशार माणूस उचलेगिरी करते. कोणत्याही प्रकारनं शक्कल लढवते, नव्या योजनेचे फायदे उचलते. हे घरं महापुरानं काळ झडप घातल्यावर लगोलग होऊन गेले म्हणून काम रेंगाळले नाही हे आपलं नशीब म्हणायचं. मला तर वाटते आपल्या जुन्या जागेवर लोकांना हिंदन करून त्या जागा ताब्यात घेतल्या. हे एक बरंच केलं. आपणही काय अहो बायाडे, तिथं पैसा गुंतवून आणि मेहनत करून काही फायदा नाही. डोसक्यावर टांगली तलवार ठेवल्यासारखंच आहे हे. एवढे पक्के घरं दिल्यावर जुन्या जागेवर सरकारी बुलडोजर कावाही फिरू शकते. या अशा प्रकारे रमा आणि मुकुंदाच्या गोष्टी सुरूच राहिल्या होत्या. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा 8वा भाग 9वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.